काय तुम्हाला माहिती आहे, बालपणी हनुमानजी इतके शक्तिशाली होते की त्यांनी प्रत्यक्ष सूर्यालाच फळ समजून गेलं होतं. हनुमानजीचा जन्म अंजनी माता आणि केसरी यांच्या पोटी झाला, पण त्यांना पवनपुत्र मानलं जातं कारण वायुदेवतेच्या आशीर्वादाने त्यांचा जन्म झाला. बालपणी त्यांचं नाव मारुती होतं. एकदा मारुतीला खूप भूक लागली. आकाशात चमकणारा सूर्य त्यांना एक रसाळ फळ वाटलं. त्यांनी एकच मोठी झेप घेतली आणि थेट सूर्याला आपल्या तोंडात धरलं. हे पाहून इंद्रदेव घाबरले आणि त्यांनी मारुतीवर वज्र चालवलं. ते वज्र मारुतीच्या हनुवटीला लागलं आणि तेव्हापासून त्यांचं नाव हनुमान असं पडलं. पण यामुळे वायुदेव कोपले आणि सृष्टीचा श्वास थांबला. तेव्हा सर्व देवांनी अमरत्व आणि अफाट शक्तीचे वरदान दिले. म्हणूनच त्यांना संकटमोचन म्हणतात. त्यांनी कधीच स्वतःला भगवान मानलं नाही. ते नेहमी स्वतःला रामदूत मानत. ते बुद्धिमत्तेमध्ये वरिष्ठतम होते. तर तुमच्या संकटाला कोणी साथ दिली कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या 500 सबस्क्रायबरचं परिवारात सामील व्हा. जय बजरंगबली, जय हनुमान, जय श्रीराम.